नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इंग्लिश मधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे जो आपल्याला एक्स मार्क्स तलाठी भरती एमपीएससी च्या मेन परीक्षेमध्ये दिल्या जाते। तर चला मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन टॅग। पण शिकण्याच्या पहिले तुम्ही मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करावं। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा आपला टॉपिक आहे क्वेश्चन टॅग। आता क्वेश्चन टॅग म्हणजे काय? तर क्वेश्चन टॅग म्हणजे वाक्याच्या शेवटी विचारलेला प्रश्न होय। क्वेश्चन टॅग मध्ये काय होय? तर वाक्याच्या शेवटी विचारलेला प्रश्न। मग आता या वाक्यामध्ये यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असते, जसे टू बी चे क्रियापद, टू डे चे क्रियापद, टू हॅव चे क्रियापद आणि मॉडल ऑक्झिलरी। यामध्ये सेमी मॉडल ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी असते। आणि क्वेश्चन टॅग हा संक्षिप्त स्वरूपात लिहायचा असतो। क्वेश्चन टॅग हा आपल्याला संक्षिप्त स्वरूपात लिहायचा असतो। जसे वॉज नॉट असन तर वॉजंट, हॅज नॉट असन तर हॅजंट, कॅन नॉट असेल तर कांट आणि डू नॉट असेल तर डोंट। मित्रांनो, आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये त्यांना लिहायचं असते। बघा आता, दे हॅव रिसिव्ड ऑल द बुक्स, दे हॅव रिसिव्ड ऑल द बुक्स। आता याचा आपल्याला टॅग करायचा होता, आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे। तर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद बघायचं कोणतं आहे? हॅव। आणि वाक्य जर पाहिलं तर वाक्य निगेटिव्ह नाही तर टॅग हा निगेटिव्ह होईल। मग हॅवंट आणि पहिला करता दे आणि क्वेश्चन मार्क्स। तर मित्रांनो, वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी असतो। वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी असतो व वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा होकारार्थी करावा। मग वाक्यामध्ये कर्ते घ्यावे लागतात आपल्याला। ही, सी, इट, दे, यू, आय असा कर्ता आपल्याला घ्यावा लागतो। तर मित्रांनो, हे PSIच्या मेन परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे। बघा, वी हॅव रिसीव्ड ऑल असाइनमेंट, वी हॅव रिसीव्ड ऑल असाइनमेंट। मग हे ऑप्शन आपल्याला दिले होते, इजंट इट, आरंट वी, 3 नंबरवर हॅवंट वी आणि डिडंट वी। तर बघा मित्रांनो, वाक्य आपलं अफर्मेटिव्ह आहे तर टॅग आपला निगेटिव्ह होणार। वाक्य अफर्मेटिव्ह आहे तर टॅग निगेटिव्ह होणार। मग निगेटिव्ह करते वेळी वी हॅव रिसिव्ड, तर याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद हॅव आहे आणि हॅवला संक्षिप्त नॉट जोडायचं आहे, म्हणजेच हॅवंट आणि पहिला करता वी आणि क्वेश्चन मार्क्स। तर मित्रांनो, आपला आन्सर कोणता राहील? नंबर 3च। पुन्हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, चिल्ड्रन लाईक टू प्ले। हा एमपीएससी ने विचारलेला प्रश्न आहे, चिल्ड्रन लाईक टू प्ले। पण यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही आहे। मग सहाय्यकारी क्रियापद नाही आहे तर आपल्याला क्रियापदावरून सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे। मग बघा, क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर डोंट घ्यावा लागेल। क्रियापदाला यस यस लागला असेल पहिल्या रूपाला तर डझंट घ्यावं लागेल। आणि क्रियापदाचं दुसरं रूप असेल म्हणजेच V2 असेल तर डोंट घ्यावा लागेल आणि त्यानंतर सब्जेक्ट घ्यावा लागेल आणि नंतर आपल्याला क्वेश्चन मार्क्स द्यावा लागेल। तर बघा मित्रांनो, आता चिल्ड्रन लाईक टू प्ले, तर लाईक हा फर्स्ट फॉर्म आहे क्रियापदाचा। क्रियापदाचा पहिला फॉर्म असल्यामुळे आपल्याला इथे टू बी चं रूप दिलेलं नाही आहे। तर हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। तर बघा, यामध्ये आता ऑप्शन दिलेले आहे, डोंट दे येणार की डझंट दे ही येणार, की विल दे येणार की डझंट दे येणार। मित्रांनो,
क्रियापदाला यस यस लागला असेल तर आपण डझंट घेऊ शकतो. क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर आपण डिडंट घेऊ शकतो. पण क्रियापदाचं पहिलं रूप असल्यामुळे आपल्याला डोंट घ्यावं लागेल आणि डोंट सोबत चिल्ड्रन हे अनेक वचनी आहे त्याच्यामुळे दे घ्यावं लागेल. म्हणजेच आपलं उत्तर राहील डोंट दे आणि क्वेश्चन मार्क्स. तर मित्रांनो पुढचं एक वाक्य बघू आता आपण. दे हॅड प्लेड क्रिकेट. आता दे हॅड प्लेड क्रिकेट. आता याच्यात सहाय्यकारी क्रियापद आहे हॅड. मग यामध्ये हॅडंट दे हे त्याचा वाला टॅग राहील. मित्रांनो आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससीच्या मेन मध्ये 1 मार्क साठी हे टॉपिक विचारल्या जाते आणि हे जर चांगल्या प्रकारे आपण केलं तर आपल्याला 1 मार्क्स आपला निश्चित असतो. आणि आपल्याला माहित आहे एका एका मार्क्सची किंमत किती असते, म्हणून आपल्याला थेंब थेंब तळे साचे अशा प्रकारे विषय करायचा असतो. आणि इंग्लिश हा विषय महत्वाचा असल्यामुळे आपल्याला 1-1 मार्क्स जमा करायचा आहे. जसं मित्रांनो हे वाक्य बघा, दे हॅव रिसिव्ड ऑल द बुक्स. दे हॅव रिसिव्ड ऑल द बुक्स. तर यामध्ये हॅव हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेलं आहे, हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलेलं आहे. मग हॅव हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे म्हणून हॅवंट दे आणि क्वेश्चन मार्क्स. अरे तर विद्यार्थी मित्रांनो आपण टॅग बघत आहे. मग वाक्यात जर आय एम असेल तर आय एमचा क्वेश्चन टॅग काय होईल तर आरंट आय हे आपल्याला घ्यावं लागेल. किंवा एम आय नॉट घेतलं तरी चालेल, एम आय नॉट घेतलं तरी चालेल. पण वाक्यात जर आय एम नॉट असेल तर आपल्याला एम आय हे घ्यावं लागेल. मग आपण उदाहरण बघू. हे स्पर्धा परीक्षेला विचारलेलं उदाहरण आहे. STI ला आलेला प्रश्न आहे हा. तर बघा मित्रांनो, आय एम नॉट वरीड अबाउट व्हॉट ही सेज. आय एम नॉट वरीड अबाउट व्हॉट ही सेज. तर आपण पहिलेच बघितलं की वाक्यामध्ये आय एम असेल तर आरंट आय घ्यायचं आहे आणि आय एम नॉट असेल तर एम आय घ्यायचं आहे. मग आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. नंबर 1 वर एम आय क्वेश्चन मार्क्स, नंबर 2 वर आरंट आय क्वेश्चन मार्क्स, नंबर 3 वर इजंट इट आणि नंबर 4 वर डोंट आय. तर मित्रांनो आपल्याला इथे कोणतं ऑप्शन करावं लागेल, कोणतं ऑप्शन चूज करावं लागेल तर पहिल्या नंबरचं ऑप्शन आपल्याला निवडावं लागेल एम आय. मग आय एम रेडी तर यासाठी आरंट आय. बघ मित्रांनो आज्ञार्थी वाक्याचा जर क्वेश्चन टॅग करायचा असेल तर विल यू किंवा वोंट यू ने करावा लागेल. विल यू किंवा वोंट यू ने करावा लागेल. मग ओपन द डोअर. आता याचा क्वेश्चन टॅग कसा होईल तर विल यू क्वेश्चन मार्क्स किंवा वोंट यू क्वेश्चन मार्क्स. डोंट ओपन द डोअर विल यू. डोंट ओपन द डोअर विल यू. तर बघा मित्रांनो आता यामध्ये एव्हरीबडी, नोबडी, एव्हरीवन, एनीवन हे अनिश्चित सर्वनामे आहे. नेमके कोणासाठी आले हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे या सगळ्यासाठी आपल्याला कर्ता म्हणून दे घ्यायचा आहे. कर्ता म्हणून दे. मग बघा आता एक प्रश्न आलेला होता, हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. एव्हरीवन क्लॅप्ड. आता एव्हरीवन क्लॅप्ड. तर यामध्ये ऑप्शन दिलेले होते वुल्ड दे क्वेश्चन मार्क्स, डोंट दे क्वेश्चन मार्क्स, ओंट ही क्वेश्चन मार्क्स आणि डिडंट दे क्वेश्चन मार्क्स. तर मित्रांनो आपण बघितलं की वाक्यात तर सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, मॉडेल ऑक्झिलरी नाही आहे. मग मॉडेल ऑक्झिलरी नाही, सहाय्यकारी क्रियापद नाही, तर आपल्याला करायचं काय आहे तर क्रियापदावरून आपल्याला टू डूचं रूप घ्यायचं आहे. म्हणजेच आता इथं डू, डज किंवा डीड येणार. मग एव्हरीवन क्लॅप्ड तर डिडंट आणि एव्हरीवन साठी
दे, डिडंट दे आणि क्वेश्चन मार्क्स. तर मित्रांनो, राहिलेला पार्ट आपल्याला पुढील व्हिडिओ मध्ये बघायचा आहे आणि यामध्ये आपण आयोगाने आतापर्यंत विचारलेले प्रश्न घेणार आहे. थँक्यू.